महाराष्ट्र सार्वजनिक विधानसभा निवडणूक 2024 ची प्रक्रिया ही निर्भयपणे व शांततेत पार पाडण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणारे गुन्हेगार यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले होते। त्याच अनुषंगाने मोहोळ पोलीस ठाणेकडील डीबी स्टाफ हे 13 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास मोहोळ ते कुरुल रोड पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ मोरे यांच्या खास गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की कामतीकडून मोहोळच्या दिशेने येणाऱ्या रोडवरून MH14 BA 4538 या क्रमांकाची महिंद्रा झायलो कारमधून गांजा विक्रीसाठी नेला जातोय। ही बातमी मिळताच मोहोळ शहराजवळ कामती मोहोळ रोडवरील एका हॉटेल जवळ तब्बल 10 पोलिसांनी सापळा लावला होता। काही वेळात बातमीतील झायलो गाडी समोरून येताच पोलीस पथकाने सदरची गाडी शिताफीने थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये असलेले इसम यशवंत सौदागर जगताप, नानुमा बेलारसन बेबरता, सपन कुमार बेलारसन बेबरता, ज्योत्सना सपन कुमार बेबरता यांना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये 4 प्रवासी वाहतुकीच्या मोठमोठ्या सुटकेसमध्ये प्रत्येकी 2 किलो वजनाचे 42 पॅकेट व 1.5 किलो वजनाचे 1 पॅकेट असे एकूण 85 किलो 500 ग्राम वजनाचा 6,84,000 रुपयाचा गांजा सदर विक्री करण्याकरिता वापरण्यात आलेली 9 लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण 15,48,000 रुपयांचा मुद्देमाल हा जागीच हस्तगत करण्यात आलाय। तरी सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आतकरे हे करतायत। मात्र या धडाकेबाज कामगिरीमुळे मोहोळ पोलिसांचं सर्वत्र कौतुक होतंय।